मी आज बनवलेल्या आहेत शंकरपाळ्या, जे की मैद्याच्या न करता मी गव्हाच्या पिठाच्या बनवलेल्या आहेत. तर पाहू शकता आणि तुम्हाला मी दाखवते सुद्धा. आता हे एवढंच राहिलंय, एवढ्या झाल्यात बनून. तर तुम्हाला मी त्याचं हे दाखवते की गव्हाचं कसं असतं, लहान मुलं खातात आणि चांगलं पण असतं. जसं मैद्याचं जास्त लहान मुलांना पदार्थ, म्हणजे लहानांनीच नाही तर मोठ्यांनी सुद्धा जास्त खाल्ल्याने त्रास होतो मैद्याने. त्याच्यामुळं म्हटलं चला आपण आज चाय बरोबर खायला, म्हणजे कधी पण अशी थोडीशी भूक लागली तर माझ्या मुलीला आहे ना शंकरपाळी, मला आणि तिला खूप आवडते, म्हणून म्हटलं चला आज आपण बनवून टाकूया. माझ्याकडे घरामध्ये सामान होतं तर म्हटलं चला गव्हाच्या बनवूया आता. तर हे बघा, पाहू शकता गव्हाच्या पिठाच्या दुप्पट तिप्पट फुलतात, इतक्या छान आणि खुसखुशीत होतात बघा. अगदी तोंडात टाकतात वेळ घालणाऱ्या अशा होतात आणि खायला सुद्धा भारी लागतात. तर पाहू शकता आपल्या शंकरपाळ्या किती छान झालेले आहे बघा. एकदम मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात ते बघा. चाय बरोबर खाण्यासाठी अगदी भारी आहे आणि बघा वाटतात पण किती भारी मस्त. तर खूप म्हणजे खूपच, मला तर खूप आवडतात. तर कशी तुम्हाला आवडतात त्या नक्की कमेंट करून सांगा. आणि चाय बरोबर खायला आवडतात, कोणाला आवडतात ते पण कमेंट्स करून सांगा. बाय बाय.